ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन भाग 8. ओव्या आहेत 332 ते 338 आणि गीतेचा श्लोक आहे 22. अर्जुनाला विश्वरूपाची भीती का वाटू लागली त्याचे व्यास क्रमशः वर्णन करत आहेत. मागच्या श्लोकात अर्जुनाने फक्त दैवतांचे समुदाय विश्वरूपात प्रवेश करत असल्याचे म्हटले होते. आता तो कोणकोणत्या देवतांचे समुदाय विश्वरूपात प्रवेश करताना दिसत आहेत ते सांगत आहे. श्लोक 22. रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च गंधर्व यक्षासुर सिद्ध संघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनी कुमार, वायू, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पाहत आहेत. हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साध्य आघावे, अश्विनौ देव विश्वे देव विभवे, वायू ही हेजी. हे 11 रुद्र आणि 12 आदित्य यांचे समुदाय, 8 वसु व साध्य नावाचे 12 देव हे सर्व, 2 अश्विनी कुमार, वैभवयुक्त विश्वे देव आणि वायुदेवता देखील हे महाराज. अवधारा पितर हन गंधर्व, पैल यक्ष रक्षोगण सर्व, जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक. ऐका, अग्नी आणि गंधर्व, पलीकडे असलेले यक्षांचे व राक्षसांचे सर्व समुदाय, महाराज इंद्र ज्यामध्ये श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आदी करून, हे आघवेची आपुलालिया लोकी, सोत्कंठित अवलोकी, हे महामूर्ती दैविकी पाहात आहाती. हे सर्व आपापल्या लोकात उत्कंठेने आपली दिव्य मूर्ती पाहत आहेत, हे पहा. मग पाहात पाहात प्रतिक्षणी विस्मित होऊन अंतःकरणी करीत निज मुकुटी वोवाळणी प्रभूजी तुझ. मग पाहत पाहत प्रत्येक क्षणात मनामध्ये चकित होऊन, हे देवा, ते तुला आपल्या मुकुटाने ओवाळीत आहेत. ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविताती आघवे, ठेवित ललाटावरी बरवे कर संपुट. त्या जय जय अशा घोषाच्या मंजूळ शब्दाने ते सर्व स्वर्गामध्ये गजर करतात व आपले दोन्ही हात चांगले जोडून मस्तकावर ठेवतात, म्हणजे नमस्कार करतात. तिये विनय द्रुमाची ये आरवी, सुरवाडली सात्विकांची माधवी, म्हणूनी कर संपुट पल्लवी, तू होतासी फळ. त्या नम्रतारूपी वृक्षांच्या अरण्यामध्ये अष्टसात्विक भावरूपी वसंत ऋतू अनुकूल झाला, म्हणून त्यांच्या करसंपुट रूपी पालवीला तू फलप्राप्त झाला आहेस. जी लोचना भाग्य उदेले, मना सुखाचे सुयाणे पाहले, जे अगाध तुझ देखिले विश्वरूप इही. महाराज, यांनी म्हणजे देवानी वगैरे जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले आहे, अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगवला आहे, म्हणजे प्राप्त झाला आहे. अर्जुन सांगत आहे की रुद्र, आदित्य, वसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनी कुमार, वायू, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस यांचे समुदाय विश्वरूपाकडे आश्चर्याने पाहत आहेत. या श्लोकातील साध्य हा याचा अर्थ साध्यगण हा 12 देवतांचा समूह आहे असं मानलं गेलेलं आहे. पुरुष सूक्ताच्या 16व्या रुचेत 2 प्रकारच्या देवांचा उल्लेख आहे. मूळ पुरुषापासून विराज व विराज पासून दुसरा पुरुष निर्माण झाला. त्याला पशु करून देवाने पहिला यज्ञ केला, तेव्हा त्या पुरुषाच्या विविध अवयवातून जगाची उत्पत्ती झाली. शेवटच्या रुचेत सांगितलं आहे की असा मूळ यज्ञ करून देव अशा स्वर्गरूपी ठिकाणी होते जिथे यत्र पूर्वे साध्या संती देवाहा, साध्य नावाचे पूर्वीचे देव होते. इतर काही ग्रंथांमध्ये या साध्य देवांचा उल्लेख येतो, पण फारशी माहिती सापडत नाही. महाभारतातही या साध्य गणांचा उल्लेख येतो.
डॉक्टर व्ही. कुलकर्णी यांनी साध्याहा हे अश्विनव मरुतः उष्मपाहा यांचे विशेषण मानलेले आहे व अश्विनव मरुत पितृगण वगैरे साध्य करून घेण्यात येणाऱ्या देवता असा अर्थ केलेला आहे. श्लोकातील उष्मपाहा याचा अर्थ पितृगण असा दांडेकरांनी जसकरंदीकरांनी दिलेला आहे. महाभारतात दक्ष प्रजापतीने केलेल्या यज्ञाच्या संदर्भात एक श्लोक येतो. इंद्रेण सहिता सर्वे आगता यज्ञ भागिनः उष्मपा सोमपाश्चैव धूमपा आज्यपास्तथा. उष्मपा म्हणजे सूर्याच्या किरणांचे पान किरणार, सूर्याच्या किरणांचे पान करणारे. सोमपा म्हणजे सोमरस पिणारे. धूमपा म्हणजे यज्ञात धूम्रपान करणारे आणि आज्यपा म्हणजे घृतपान करणारे. पितर व ऋषी सुद्धा ब्रह्मदेवाबरोबर त्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञात उपस्थित झाले. शिवपुराणात सुद्धा दक्ष यज्ञाच्या संदर्भातच खालील सर्व देव या यज्ञासाठी आले अशा अर्थाचा एक श्लोक आलेला आहे. आदित्या वसवो रुद्रा साध्यासह मरुद्गणैः उष्मपा सोमपाश्चैव आज्यपा धूमपास्तथा. येथे उष्मपाहा या शब्दाचा अर्थ सूर्यकिरणांचे पान करणारे असा दिलेला आहे गीताप्रेसच्या महाभारत या अंकामध्ये. ज्ञानेश्वरांनी या श्लोकावर टीका करताना उष्मपाहा हा शब्द वगळलेला आहे. या श्लोकात रुद्रादित्यांचा समुदाय वसु, विश्वेदेव, अश्विनी कुमार, वायू, अग्नी, गंधर्व, यक्ष, राक्षस असे सर्वच या विश्वरूपाकडे आश्चर्याने पाहताना अर्जुनाला दिसत आहेत. ते पाहून अर्जुनाच्या मनात आश्चर्य दाटून आलेले. हे सर्वजण आपापल्या लोकांमध्ये विश्वरूपाची दिव्य मूर्ती पाहताना अर्जुनाला दिसत आहेत. हे निजे मुकुट ओवाळणे आपल्या मुकुटानं विश्वरूपाला ओवाळतात, म्हणजे सर्व भावानं विश्वरूपाला वंदन करतात. आपल्या कपाळावर करसंपुट ठेवून म्हणजे दोन्ही हात जोडलेले ठेवून जय जय शब्दानं विश्वरूपाचा जय जयकार करतात. ज्ञानदेवाने मुकुटाने ओवाळणे या शब्दप्रयोगातून त्यांचे शब्दचित्रच रेखाटलेलं आहे. आणखी एक रूपक त्यांनी केलेलं आहे. हे गंधर्वादी उपदेव म्हणजे जणू काही नम्रता रूपी अरण्य आहे. त्यांच्याकडे असणारे सात्विक गुण म्हणजे जणू वसंत ऋतू आहे आणि त्यांनी कपाळावर जे हात जोडून ठेवलेले आहेत ती त्या वृक्षांची जणू पालवीच आहे. वृक्षाला पालवी फुटली की फूल लागून पुढे फलधारण होणारच. या वृक्षाला फळ कोणतं लागतं तर परमात्माच फळ होतो व त्यांना ते फळ प्राप्त होतं. या सर्वांना हे विश्वरूप पाहायला मिळालं म्हणून अर्जुनाला वाटतं की त्यांचे भाग्यच उदयाला आलं, कारण त्यांना आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष विश्वरूप पाहता आलं. पुढे अर्जुन हे रूप पाहिल्यावर आपल्यावर काय परिणाम झाला त्याचे वर्णन करत आहे. तो भाग आपण उद्या पाहू.